पुण्यातल्या कात्रज डेअरीवर अचानक चौकशीचे आदेश निघालेत आणि हे आदेश आले तेही नव्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत। त्यामुळे हा केवळ प्रशासकीय निर्णय आहे की यामागे काही मोठं राजकारण दडलंय याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या सहकारी संस्थेवर नेमके कोणते आरोप झाले आहेत, चौकशीत काय शोधलं जाणार आणि याचा परिणाम पार्थ पवारांच्या नेतृत्वावर कसा होणार, चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। पुणे जिल्हा दुग्ध उत्पादक संघ अर्थातच कात्रज डेअरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। राज्याचे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी डेअरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत। गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा बँक आणि कात्रज डेअरीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राहिले। यामुळे या चौकशीच्या आदेशांकडे केवळ प्रशासकीय कारवाई म्हणून नव्हे तर राजकीय घडामोड म्हणून पाहिलं जातंय। दिवंगत अजित पवारांनंतर खासदार पार्थ पवार यांनी डेअरीच्या कारभाराची जबाबदारी स्वीकारली। काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत तत्कालीन अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांचा राजीनामा घेण्यात आला आणि 12 जून रोजी अरुण चांभारे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली। मात्र त्यांच्या निवडीला अवघे 24 तास पूर्ण होत नाहीत तोच चौकशीचे आदेश निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात नारायणगाव इथल्या वरुण जयसिंग भुजबळ यांनी केलेल्या तक्रारीपासून झाली। 2 जून रोजी त्यांनी दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्याकडे कात्रज डेअरीच्या कारभाराविषयी तक्रार दाखल केली। या तक्रारीची गंभीर दखल घेत मंत्री सावे यांनी दुग्ध सचिवांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले। यानंतर पुणे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली। सहाय्यक दूध निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांची समिती अध्यक्ष म्हणून तर जिल्हा विशेष लेखा परीक्षक अनंत आढळारी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली। या समितीला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करायचा आहे। मात्र याच्या तक्रारी नेमक्या काय आहेत त्या जाणून घेऊया। तर तक्रारीनुसार कात्रज डेअरी अंतर्गत कार्यरत सर्व दूध संस्थांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। प्रत्यक्ष जागेवर जाऊन भौतिक पडताळणी करावी। दूध संकलन केंद्रे, दूध उत्पादक शेतकरी, सभासद आणि वाहतुकीची तपासणी करावी। याशिवाय बँक खाती, दूध बिल, संगणकीय नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सर्वात गंभीर आरोप म्हणजे काही संस्था केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून प्रत्यक्षात दूध संकलन करत नसल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आलाय। अशा बनावट संस्थांची नोंदणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान कात्रज डेअरीच्या संचालक मंडळानं सर्व आरोप फेटाळून लावलेत। चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करण्याची त्यांनी तयारी दर्शवली असून आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा दावा केलाय। जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। आता या चौकशीतून नेमकं काय समोर येणार, आरोपांमध्ये तथ्य आढळणार की डेअरीला क्लीन चिट मिळणार आणि या संपूर्ण घडामोडींचा पुण्याच्या सहकार आणि राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र।